यंदाच्या चालू पावसाळ्यामध्ये चालू 4 महिन्यामध्ये 7व्यांदा भीमा नदीला पूर आलेला दिसतो आपल्याला पंढरपुरामध्ये। चंद्रभागा नदीच्या पात्रामध्ये आपण आहोत। चंद्रभागा नदी ही दुतर्फी वाहताना आपल्याला दिसत आहे। खरं तर हा पंढरपुरातील चातुर्मासाचा सोहळा असतो। 4 महिने विठ्ठल शयन यानात असून त्यांची सेवा करण्यासाठी सगळं महाराष्ट्रातून भाविक येत असतात, दर्शनासाठी येत असतात। अशा परिस्थितीमध्ये पंढरपुरात परिस्थिती 4 महिने पूर्णपणे चंद्रभागा नदी दोन्ही काठांनी वाहताना आपल्याला दिसत आहे। येणारा भाविक नवरात्राचे सण चालू असताना येणारा भाविक नदी विठ्ठला दर्शन आल्यावर चंद्रभागा स्नान करत असतो। पण आपण आता पाहू शकतो की नदीत पूर्णपणे दोन्ही बाजूनी चंद्रभागा वाहताना दिसत, दोन्ही काठांनी वाहताना दिसत आहे। पुंडलिकाचं मंदिर असेल, पुंडलिकाच्या आई वडिलांचं मंदिर असेल, त्याबरोबर इतर लहान मोठ्या समाधी असतील, पूर्णपणे मंदिर हे पाण्याने वेढा घातलेले दिसत आहेत आपल्याला। 1,20,000 क्युसेस पाण्याचा विसर्ग चालू आहे। साधारण आज जरी पंढरपूर भागामध्ये, पंढरपूर परिसरामध्ये पाऊस होताना दिसत नसला तरी पुणे आणि सातारा भागामध्ये चालू आजच्या दिवशी रेड अलर्ट आहे। ह्याचंच पावसाचं पाणी उद्या ते परवा दिवशी 2 दिवसामध्ये येणाऱ्या धरणातून सोडलं जाईल। हा विसर्ग वाढता का कमी होतो हे आता सर्वांचं लक्ष लागून आहे। याच्यासाठी पंढरपुरातील प्रशासनाने नदीकाठच्या सर्व लोकांना व येणाऱ्या भाविकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। पंढरपुरातून जगदीश डांगे, न्यूज 9 मराठी।